सासू म्हणजे महाराणी असते. हे सगळ्या सासा ह्या खुर्चीवर बसून रुबाब केला पाहिजे. सुनबाई बिन साजन झुला झुलू मैं वादा कैसा भूलू. अश्विनी काय हो अगं घराकडे लक्ष दे. आम्ही फर्निचर आणायला चाललो. घराचं काम होत आलं काय तुमचं? झालं ना आता किती दिवस झालं घराचं काम चाललंय. आता नवीन घरात जायचंय बाई. शेजार चांगला होता ग आम्हाला जाऊ वाटा नाही. आम्हाला करमायच नाही ना पण तुम्ही गेले आहो इथं सगळे गल्लीत सुन सुन वाटण येत जा आमच्या का आले आहो. येऊ ना चांगले होते शेजार. सुरू सुरूच वाटत मी म्हणजे आत्या गेल्यावर सुरू वाटत आखी गल्ली ग बसणार आहे बघा तुम्ही आम्ही गेल्यावर. मग काय तर येत जा तुम्ही आमच्या का आम्ही येत जाऊ. झालं काय आता वास्तुशांतीची पूजा कधी आहे तुमची? आता आम्हाला लवकरच बोला. आहे मग तारीख नाही काढली अजून पण आता या 8-15 दिवसामध्ये सगळं होईल फायनल. आम्ही आत्याला घेऊन येत जा गाडी. त्यांना येत नाही गाडी मग तुम्ही येत आणि एकट्याच आम्हाला भेटायला. कसलं येणं होतंय आता तुम्ही या आणि वास्तू शांतीला नक्की या. आम्ही येऊ तुम्ही येत जा आमच्याकडं. अजून अगं पण लय ग आम्हाला जाऊ वाटा ना ग अश्विनी. शेजार लय चांगला बरं होता. आता तुम्ही गेले आम्हाला नाही पहिलेच करायचं. एकतर शेजारी चांगले भेटत नाही तुम्ही एवढे सगळे चांगले भेटले म्हणजे भारी होतं सगळ्या गोष्टी. आम्हाला बी भेटले होते आणि तुम्ही चांगले तुम्हीच नाही आम्हाला बी तुम्ही चांगले भेटले होते ना. आता दुसरी शेजार चांगला असला ना तिथं काही नसते काही अडचण वाटत बघा. नाही माणसाला. हो हा ना. माझे लेकर ते सारखे यायचे तुम्ही यायचे, पाय जायचे. सांभाळायचा पाय हा ना. आता मला जास्त अवघड वाटत तुमच्यापेक्षा. आम्हालाच करमायचं नाही का अश्विनी काय काय तर. चांगली होती. आत्या, नका रडू जाऊ दे, आम्ही येत जाऊ भेटायला तुम्ही येत जा आमच्याकडं. हो. तू येत जा बर का अश्विनी. हा येत जाईल ना तुम्ही येत जा. शांत बसा. रामची ध्यान येते मला. नाही कधी येत जायचं भेटायला आलं अरे इकडं राम. आमकं. येत येशील का जाशील का मला भेटायला. हा हो, हो हसतो. हसतोय त्यो. लाजतोय त्यो हसतोय. मी सांगते घरातही वाटतं तर जाताना सगळ्यांना भेटून जाऊन नाही सगळ्याला भेटून जा आम्हाला जाताना येत जा आले आता तर फर्निचर आणायला चाललोय तर आता चांगलं चांगलं आता म्हणलं नवीन फर्निचर घ्यावं हा, लागेल नाही नवीन का काय आलं घरातलं ते सगळं घ्यायचं, खराबच वेगवेगळं. झालंय. आता घरात नवीन घर केलं म्हणल्यावर आता काय ही काय जुनं सामान फेकून सामान देईन. जुनं घेऊन जायचं संपूर्ण नाही नवीन जुनं घ्यायचं. फेकून देईन ही काय ठेवते नाही होय? मग घर एवढं सुंदर बनवलंय त्याच्यामध्ये एवढं सुंदर सुंदर सामान नको नको का मग? मग त्याच्यामुळे म्हणलं चांगलं चांगलं काही सासू नवीन आणीन. नाही नाही आत्याबाई ती काय वस्तू आहे का तुम्ही वस्तू आहे का आता काही म्हणताय ते कशा नवीन आणते ना हो का, असं नका पितळाचे भांडे नको आता सुनानला पहिले नाही आता पिताचे आता भांडे बांधून आले तर बांधून ठेवत्यात 7-8 सांदडीला. आता इस्टील पाहिजे. किती चुगल्या लावणार आहे आता पार दुसरीकडे चाललो राहायला पण शेजारच्या लोक चुगल्या लावायच्या नाही हो काही लावित नाहीत त्या आम्हाला सहज बोलत्यात. आता साजिक आहे ना ग सांगायचं. हा? वापरित्यात का आता भांडे घासत्यात का. बरं, जाऊ दे उशीर झालाय आपण घासू भांडे पितळ ते आंबारी आणू आंबारी नाही काय म्हणतात त्याला पितांबरी आंबारी पितांबरी नाही, भांड्याला घासू जेवढे घरातले आहेत ना चांगले घासून घुसून नवीन घरात लावू बस का हा पितांबरी कालवणात टाकू आणि आंबारी भांड्याला लावू. बरोबर आहे. आंबारी मसाला बरं येते हा, लक्ष ठेवा लक्ष ठेव. चला आवर. आत्या हा सगळं माझ्या आवडीचं झालं पाहिजे बरं का मी माझ्या आवडी जाते माघारी मी. लगेच सुरू झालं बाई कुठं यावा का नाही काहीतरी फक्त म्हणलं माझ्या आवडीने फर्निचर हे पण तसेच करते आणि तुम्ही तसेच करा माझी हाय का नाही उलतीली आवड काय निवड हाय पण माझी विचारायचं सासूला तुम्हाला काय आवडतंय काय नाही. काय ग लयच भारी बाय. ताई काय घ्यायचं तुम्हाला? आमचं आहे ना म्हणजे आता नवीनच घर आहे हो. तर आम्हाला त्यानुसार असं व्यवस्थित सगळं काय पाहिजे प्रॉपर सेटअप नाही का Proper. म्हणजे घरात काहीच नाही सगळं नवीन घ्यायचंय आम्हाला. ठीक आहे हा एक सेटअप आहे. हा तुम्हाला पण आवडतो का? त्याच्यामध्ये ड्रेसिंग आहे साईड टेबल आहे बेड आहे हायड्रोलिक बेड आहे ड्रेसिंगला पूर्ण LED. मेन म्हणजे ना जागा पाहिजे आम्हाला ह्याच्यात म्हणजे हा आत्या हा बघा ना इकडं जागा किती सारी डबल जागा आहे का? हो ऐक ना कर्जवाला आला की तू एक ह्याच्यात मी एक ह्याच्यात बंद करायचं घरात कोणीच नाही. हा म्हणजे आणि जर आम्हाला असं पूर्ण अख्खं पाहिजे असेल तर बनून मिळेल. आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो. हा हो तुम्हाला जसं पाहिजे तसं बनवून मिळेल. ऐक ना अयो
आत्या आरसा किती छान आहे. ह्यामध्येच येणार काय सेट मध्येच? हो हा त्यामध्ये ते इकडं पण म्हणजे बघा ना, इथं मला मेकअपचं सामान ठेवायला, इथं सगळ्या गोष्टी ठेवायला बघा ना, तिथल्या तिथं आरसा पण किती मोठा आहे, चांगला एकदम मस्त आहे. रेशमे लाईट पण आहे आरशाला साईडला मस्त. बघा ना मी अशी नटपट करून कशी दिसत. ऐक ना थोबाड तोंडाची काय एकच चालू आहे ती पुंगानी. अगं नवीन घरात हे सगळं असल्यावर किती आनंद सुकून वाटतं. तिथल्या तिथं सगळ्या थकून गोष्टी. मी बाजारातून ह्याच्यात आले बसले, आराम जीवाला किती किती आनंद वाटतोय बघ ना. हे बघून फ्रेश वाटतं. आपल्या घरात ठेवल्यावर तर किती भारी वाटत ग. मग रेशमे आमच्या टायमाला तेव्हा कशाचं ग सोपान कशाची, आम्ही बाजावर कात्याची आता बाज बघा नाही ना, का, सगळ्या गोष्टी आहेत तिथल्या तिथं. पण आमची बाजच भारी होती. हा मग नका ह्याच्यावर झोपायचं नाही. नाही रेशमे आता एकदम भारी भारी अशा गोष्टी घेऊ ना, असं भारी भारी घेऊ ना, शेजारचे पाजारचे जळून खाक झाले पाहिजे, वास्तू शांतीला आल्यावरच बघतच बसले पाहिजे. हे बघा ना, बापरे किती मोठे आहे. माझ्या साड्या ह्याच्यात ठेवली, ह्याच्यात हे माझ्या साड्या. हे पण आम्ही पाहिजे तसं करून घेऊ शकतो. हो तुम्हाला जसं पाहिजे तसं. वाव आत्या इकडे लक्ष द्या गाड्या, आपलं रोजच भांडणं येतं. इकडे बघा ना की बस मी ह्याच्यात ये घेते लावून. किती मस्त भारी आहे. मला हे पण आवडलं. अजून काय आहे का म्हणजे वेगळं काय हो युनिक? चल. मेन म्हणजे काय माहितीये का, डिझाईन पण आम्हाला वेगवेगळ्या डिझाईन पाहिजेत. असं आमच्यानुसार थोडंसं कलर त्या नाही का असं. तुम्ही जी डिझाईन चॉईस करताल, तुम्ही जे चॉईस करताल ते आपण स्वतः बनवून देऊ. हे आता आपण बनवलेलं आहे, हे पूर्ण प्लायमध्ये आहे. हा अगो बाय 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 बाय, हे सगळंच वर होतंय. भारी आहे. मग हे बघा ना किती रेशमे जागा आहे झोपते का याच्यात. ह्याच्यात? झोपते नाही तर 4 माणसं झोपते. हो जागा किती पुरण म्हणजे मेन आपलं अर्ध सामान ह्याच्यातच गेलं ना. आता हा इकडे चांगलं आहे असं पण बघा ना. हे कोणतं फॅब्रिक आहे, कशामध्ये बनवलंय? हे संपूर्ण प्लायमध्ये बनवलेलं आहे. हो का? हो याची वॉरंटी वगैरे? याला 25 वर्षापर्यंत काय होणार नाही, याची वॉरंटी 5 वर्ष आहे. आत्या हाय ना तुम्ही? नाही तोंड वासून चालले यारवाळीच. सेपरेट घे मला एक सेटअप असतो तुमच्यासाठी, एक सेपरेट कशाला? मस्त सेटअप घेऊ ना असा प्रॉपर. परत म्हणाय नको इकडं साडी. ऐक इकडं साडी टाकली माझी तिकडं टाकली, गटूड बिटूड बांधून टाकशीन वर. सेपरेट मला पाहिजे. भांडणच करा निसत्या. हे पण छान आहे. कलर लय चांगला आहे लक्षात ग. ठेवा असं एक, ते पण मला आवडलंय. नाहीतर मग जर अजून माझ्याकडे तुमच्याकडे फोटोज असतील ना बघायला? हो जे पाहिजे ते अल्बम आहे, तुम्ही जे चॉईस करताल ते बनवून भेटेल. जो निघले कलर पाहिजे बाई. तो चॉईस करू शकता. होय हा. साड्याचं अल्बम होतं. आता मला एकदम रिच कलर आवडतात, त्यानुसार आपण करून घेऊ शकतो. मला तर तसंच वाटतंय. तिथे येऊन तर मला चक्करच यायला लागली. काय घ्यायचं आणि काय नाही काही समजून नाही राहिलं. 101 व्हरायटी आहे बघा ना. म्हणजे असं चौकोनी नाहीये, थोडासा असा उभा आहे असा. काही अडचण तर नाही. मग त्यानुसार मग हो आपण आपण लागेल. त्यासाठी कारण की- मेजरमेंट घेऊन माणूस पाठवून मेजरमेंट घेऊन संपूर्णपणे करून देऊ तुम्हाला. हा कारण की आता आपला हॉल असा चौकोनी नाही ना, मग हे त्याच्यामध्ये असं बसणार नाही. मग त्याच्यामुळे मग तसं ते आपल्याला बनवून घ्यावं लागेल. तुमचं कसाही हॉल असला तरी सुद्धा त्यानुसार आम्ही बनवून देऊ. मग इथून थोडं पाहिजे कारण की टीव्ही वगैरे ना आमचा असं समोर आहे. हो. मग इकडून जास्त स्पेस पण आपल्याला नाही काढवा ह्या भिंतीचा. मग तो ह्या भिंतीचा इकडून एक बनवू आणि इकडून थोडा असा, म्हणजे ते अजून छान वाटणं असं पूर्ण. टीव्ही बदलू आपण. टीव्ही इकडल्या साईडला नाही म्हणजे मागचं तेवढं डिझाईन केलं ते काय डिझाईन इकडून बदलून टाकायची का सगळी मागची? टीव्ही बदलण्याची काही गरज नाही. तुमच्या हॉलनुसार आपण संपूर्ण कस्टमाइज करून देऊ.
अजून काय पाहिजे जसं आपल्याला भेटतंय म्हणजे ते भरून देऊ राहिलेत ना सगळंच. भारी आहे पण रेशमी? एकदम फोम वगैरे. ह्याची काय गॅरंटी वॉरंटी सोफे? 5 वर्ष. आरामशीर म्हणजे हो काहीच होणार नाही. पूर्णपणे 5 वर्ष वॉरंटी आहे. आता मेन म्हणजे काय आहे माहितीये का, आम्ही आता एवढं सगळं घेतोयच तर हं. होय आता आपल्याला सोफा आवडलाय, एवढा चांगला मोठावाला सोफा आवडलाय, त्याच्यानंतर खालचा जो सेट आहे ना तो पण आम्हाला आवडलाय. पण मेन म्हणजे आपलं थोडंसं म्हणजे आमचं बजेट एवढं मोठं नाहीये की म्हणजे नाही का की एकदा सगळं काही काळजी करायची नाही. कमी करून देते न. हा मग किती मग हे होलसेलमध्येच आहे सगळं, जेवढं पण प्राइस आहे रिटेल नाही आहे, सगळं होलसेलचं आहे. अगं होलसेल का असं ना, अजून ते होलसेल करते. मग त्याच्यामुळे मग विचारलं म्हटलं काय आपल्याकडे काय आहे का? हो आपल्याकडे सुविधा आहे. बजाज फायनान्स, TVS फायनान्स सर्व फायनान्सची सुविधा आहे. क्रेडिट कार्डसुद्धा करू शकता आपण. फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्डवरती आपण संपूर्णपणे फायनान्स करू शकता. तुम्हाला आत्ता पैसेही देण्याची गरज नाही, पूर्णपणे फायनान्स होऊ शकतं. तसं म्हणू नका, 2-4 उचलून नीन सून अहो ते विकायसाठीच आहे, आत्या ते तुमच्या सुविधासाठीच आहे सगळं. आता आपण सगळं घेऊन झालं. आता कल्याण झालं आमचं. काही सांगायची गरज, मला सांगायचं होतं काय. मला नका सांगू, आता तर अजून टेन्शन गेलं. आपण घेऊ आता काय काय माहितीये का, हे सोफा तर आपल्याला फायनल होता आणि खालचा सेटअप तो जो केलेला आहे त्याच्यामध्ये फक्त कलर वगैरे वेगळे करून घेऊ आपण. आणि सोफ्यामध्ये माझ्या पण डोक्यात एक कलर आहे तसा टाईपचा आपण एक कलर, आणि हे सगळं फायनल सगळं करू येतात त्या प्लीज. बाबा ट्रक आहे का ट्रक? आहे ना ट्रक? हा ट्रक मध्ये हाय ना तेवढं आणून टाका आमच्या घरी. हो बाबा काय म्हणते ते मालक आहेत. ते असंच बोलतात, आता आहेत ना ते फटकत. काही अडचण नाही, काही अडचण नाही. चला ए रेशमी येडी झाली. ऐका ना, हां माझी पोरगी ना पुण्याला राहते. हो. तुम्ही म्हणले ना 5 पैशाची गरज नाही द्यायची, हां. घेऊन जा. मी इकडून इकडं देऊ ते पुरीला घेऊन. काही टेन्शन घ्यायचं नाही. तुमची मुलगी कुठे जरी राहत असली तरी सुद्धा भारतात संपूर्ण ठिकाणी कुठूनही कस्टमर आलं तरी सुद्धा फायनान्स होणार आपल्याकडं. कुठूनही कस्टमर आलं तरी त्यांना वस्तू मिळणार. ही तरी चांगली गोष्ट झाली. आता सुनील फोन करते आणि इकडून इकडं देते. म्हणू नका तिला आल्यावर नाही सासूने असा कारभार केलाय. मग नाही रेशमी, ए रेशमी, अगं झोप लागली काय तुला? हा त्या भारीच एवढं वाटतंय, झोपल्या लागलं तर काय होईल बघा ना. अगं मी लई खुश झाली. कमून काय नाही, अगं तू स्वतः ते पास केला ना, मला लय आनंद झाला. नहीं सालुंके, यहाँ कुछ तो गड़बड़ है. मला एक विचारायचं होतं, आपल्याकडे सोफा कम बेड आहे हो आहे ना. रेशमे, ते काय सोफा कम बेड म्हणजे काय? चला मी दाख. माहित नाही. आमच्या रेशमीला काय घ्यावा आणि काय नाही सगळं माहीत. हे पहा सोफा कम बेड आहे. हा आता सोफा आहे, तुम्हाला झोपायचं बघा असेल त्या, तर बेड. हळूच मागवा. हे बघा, म्हणजे सोफ्याचा कसा बेड झाला बरोबर. म्हणजे आपल्याला झोपायचं असेल तर लगेच असंच बेड करून घ्यायचं हॉलमध्ये आणि मस्त असं चिल मारायचं, मागे उशी पिशी लावून अशी टीव्ही बघायची. आणि सोफा करायचा असेल तर इझीच आहे, लगेच सोफा कर. हे अशा प्रकारे सोफा होतं. हा वर करून खाली आणि ढकलून द्यायचं मागं, झाला सोफा. भारी ना, मस्तच आहे. ह्याला म्हणली वय तू ते काहीतरी सोफा कम बेड. हा. हे पण छान आहे, म्हणजे आपल्या दोन्ही का सोबतच होतात. आता तुम्हाला हॉलमध्ये असं लागतं म्हणलं असं पण आपण काहीतरी विचार करू. आ? नको का असा हा, असं म्हणजे तुम्हाला हॉलमध्ये लागतं असं बसायला, पसरून बसायला. हे बघा, इथं पण तुम्ही असं बसून बसू शकता. चांगला असे पाय वर करायचे निवांत आणि टीव्ही बघत निवांत हॉलमध्ये बसू शकता. सरक बरं. अग बाय, हळू उशी तिकडं- कुठं घेतली तिकडं- तू? तिकडं असं असते. पायावर करा. कसं वाटत आहे सांगा, फील करून बघितलं पाहिजे ना आता. काय आहे ते? हे काय टीव्ही बघते ना, सॉरी. असा हात ठेवून. अगं छान आहे रेशमी ही. काय कार्यक्रम लागलाय का टीव्हीत? हा ऍक्टिंग करीत तुम्ही, तुमच्यासारखं कोणी नाही. चला, हे काय आहे इकडून असं याला space आहे? स्टोरेज आहे. अयो, हे तर बाय बाय अजून बाय भारी बाय आहे. बाय बाय. Nice. मस्त. असं आहे? बघ बाई किती चांगलं आहे बाई. सिस्टमॅटिक काम आहे बाई यांचं. थांबा थांबा, ही उशी आहे लई छान. म्हणजे हे पण इथं पण सामान बसणार अर्ध. हो. हा? म्हणजे बेड तर आपण तसंच घेतोय जिथं सामान एवढं सारं बसणार आहे. सोफ्यामध्ये पण सामान.
ते दुसरं पण असतं ना तो तसं वाला सोफा पण असेल तुमच्याकडे, ते पूर्ण ड्रॉवर असे वाढत. हो, तो सुद्धा सोफा आहे. आमचं लवकरच आहे पण होईल ना, म्हणजे हो. जर आम्हाला काही चेंजेस करायचे असतील, आमच्या संपूर्ण. पद्धतीने काय पाहिजे असेल तर किती दिवस? जसं तुम्हाला पाहिजे तसं 7 दिवसाच्या आत संपूर्ण फर्निचर तयार करून मिळेल. आणि वास्तू शांती आता तोंडवर आली, काही अडचण नाही. 8-15 दिवसामध्ये तर काही नाही, तुम्ही कलर चॉईस करा, सनमाईक चॉईस करा, तुम्हाला जे पाहिजे ती डिझाईन चॉईस करा, आम्ही करून देऊ. आता भारी आहे बघा आणि बघा ना. हे सागवानचं आहे का? हो, सागवानी सोफा, ओरिजिनल. ओरिजिनल सागवानी डायनिंग टेबल आहे. असं लाकूड बाई चांगलं, ह्याला सागदनी म्हणते. रेशमी, मला लय हौस आहे ग याची. डायनिंग टेबलची मग हे बघ, भारी आहे, बसून बघा छान वाटतं ना. हा, असं चेअर पण जेवायला. खूप कम्फर्टेबल आहेत एकदम, मस्त वाटतंय. असं जेवताना कधी खाली असं वाकून जेवावं, असं नाही जेवायचं. जेवणाला आपण जपलं पाहिजे तसं. रेशमी, पहिलं सारवायच्या घरात खाली मांडी घालून जेवायचं, नंतर फरचीवर, आणि आता खरं टॅबलवर जीव वाटतं. म्हणजे दिवसेंदिवस सगळ्या गोष्टी बरोबर एकदम वेगळ्या चेंज होत चालल्यात. मस्त आहे. आता हे सुंदर आहे, डिझाईन बघा ना किती छान छान डिझाईन आहे, एकदम वेगवेगळ्या. ती पण छान आहे. इकडे हे पण तुम्ही कस्टमाइज करून देता का? हो, हे पण कस्टमाइज करून देतो. हे पण सागवानचं आहे. हो, हे सुद्धा सागवानी. फिनिशिंग वगैरे बघा ना, आता फील कसलं सुंदर आहे. डिझाईन पण किती सुंदर, ती पण डिझाईन आवडली मला. हे पण खूप छान आहे. आता सध्या आमच्या घरात तर जागा नाहीये, पण ज्यावेळेस थोडा स्पेस होईल ना त्यावेळेस आम्ही नक्की घेऊ. कारण की आताला मला तर लय आवडतं ना. आता हा, मस्त आपलं किचन असं लय मोठं नाही ना, छोट आहे. कमी जागेत सुद्धा बनवून देऊ आपण, काही काळजी करू नका. छोटं होईल का मग? हो, कमी जागेत सुद्धा होईल, पण आम्हाला 4-5 खुर्च्या पाहिजेत. मिळून जाईल. मग जमतंय की तसं पण बघावं लागेल. त्यांच्याकडे सगळे मोठ्या जागेत जेवढं ॲडजस्ट करायचं, लहान जागेत ॲडजस्ट करायचं. हां आपण करू मग एकदा संध्याकाळी मग रेशमी सोबत. हां, भाजी इथून वाढून इकडं, पातेलं इकडं, किती छान बसन. मस्त वाटतंय. मेन म्हणजे ना खूप कम्फर्टेबल पण आहे आणि एकदम भारी वाटतंय. ही मला झोप खेळती बाई. बिन साजन झुला झुलू, हे वादा कैसा भूलू. आता तुम्हाला असं खुश बघून मला लय भारी वाटतंय. आपण पोर्च मध्ये एक झोका पण टाकून देऊ. हा रेशमी, मेन म्हणजे काय आता माहितीये का, आपल्याला सगळ्या गोष्टी आहेत ना एकाच जागेवर भेटल्यात, त्याच्यामुळे ना आनंद वाटतोय ग रेशमी. असं वाटतंय 17 जानेवारी पंख असते हिंडायची असे गरज असे आहे असे उडले असते. हे पाहून खरंच लय छान आहे. आणि त्यावेळेस पूर्ण सेटअप लागल ना त्या, लय भारी. एवढं सुंदर दिसणार आहे ना सगळं. तुम्ही बघा नाही आपले शेजार पाजार जळाले ना. आणि मेन म्हणजे माहितीये का, पलीकडचे आपले तिकडचे भाऊ किंवा आले त्यांना बोलवायचे, ते पण वास्तू शांतीला. म्हणजे कशी खालून खा एकदम मस्त होणार, एकदम भारी. सासू म्हणजे महाराणी असते. हे सगळ्या सासा ह्या खुर्चीवर बसून रुबाब केला पाहिजे. सुनबाई, हा त्या ज्यूस बनवून आण. काय जुलाब थोबाडात खाशी. ज्यूस बनवून आण. बा झालं. मी म्हणलं चला तुमच्या हिशोबाने म्हणलं करू, जरा तुम्हाला बरं वाटत. एवढं जर रुबाब केला ना सुनावर, मग सुना पण ना अशा घरा बिंगीतीन सासूंना काय बोटांवर. रेशमे, काय खुर्ची मला घे. हा 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 बरोबर आहे. मग तुम्ही याच्यावर बघून तुम्हाला रुबाब करायचंय का? मग मला बरं वाटन. सुनबाई, भाजी चांगली कर. हा ना. कधी कधी मुडाला तर लय म्हणता रेशमे तू माझ्या पोरी सारखी आहे, आणि आता सुनबाई. आणि मी असं केल्यावर सासूबाई चला हात पाय दाबून द्या. आ बरं वाटतंय का? मग सुनालाच का म्हणून लगेच
नाही तर ही खुर्ची काय घ्यायची नाही, खुर्चीला आपल्याकडे नाही जागा. रेशमी कुठं? घे ग, लय चांगली वाटते. आपल्या घरात आहे का जागा? आपल्याला तर सोफा असा करायचा आहे ना, मग सोफ्याच्या हिसाबानेच जागा आपल्याकडे आहे, मग ही कुठं मध्येच मांडायची? सासूचं काय हाय का नाही तुला? काय हाय का नाही? चला ते हा? फायनल कलर एवढी खुर्ची छट्टाक भर घ्यायला तुला सासूचं दुखाय लागलं का? हा ते तसं नाही बाई, नंतर तुमच्या रूम मध्ये ठेवू आपण घेऊन. पैसे कोण द्यायचाय? कोण द्यायचाय? मानावर काय? तुमचं पोरगा. हा विसरली का? चल हा चला ते फायनल करून घेऊ कलरचं, ते बघू काय काय. यांना फोटो पण पाठवावं लागते. फोटो पाठवते. चला बरं, आम्हाला ना कलर आणि ते दाखवा थोडं, आणि यांना फोटो पण पाठवायचे. कसं आहे म्हणजे थोडं ते पण बघते व्हॉट्सअप. तुम्हाला जो पाहिजे तो कलर, जी पाहिजे ती डिझाईन. सोफ्याचे दाखवा ना. कपडा जो लावायचा आहे तो. हो, तुम्हाला जो चॉईस होईल तो कर. बजेट तर नाही लांब जायचं. अहो काकू, बजेटची तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या बजेटमध्ये एकदम चांगलं फर्निचर आपण करून देऊ. चालतंय. आम्ही फोटो घेतलेत सगळ्यांचे, हो. तर उद्यापर्यंत फायनल करून सांगतो मग ठीक आहे, सगळं. तुम्ही फोन करून कळवा, लगेच उद्या काम चालू करतो. तुमच्या पूजेच्या आतमध्ये डिलिव्हरी मिळेल, ती सुद्धा घरपोच होम डिलिव्हरी आहे आपली. हा मग टेन्शन नाही, म्हणजे घरपोच सामान पण सगळं येईल. सेटअप प्रॉपर लावून देताल ना हो, सगळं? सर्व सुविधा आहे आपल्याकडे, म्हणजे कसं कुठं लावायचं त्यानुसार सगळं करून देऊ. ठीक आहे, चालेल. चला आता बाकीचं आता मग. झाले 2 घास जास्त जेवण आता. थँक्यू, खूप छान. म्हणजे तुमच्या इकडचं म्हणजे आम्हाला सगळं खूप आवडलं. सोफे असू, बाकीचं सगळं सेटअप खूप छान आहे, म्हणजे Thank you. खरंच. चला, धन्यवाद. रेशमी पाऊस आलाय लय. चल पटकीने आता. आता पावसात आता जर भिजले तरी चालन. मस्त झालं फायनली एकदाच. 10 गोष्टी 10 जागेवर फिरायची गरज नाही पडली. सगळं मस्त सेटअप लागन आणि सुंदर घरामध्ये लवकरच आपला प्रवेश. आता मी तर या दिवसाची लय दिवसापासून वाट बघत होते. रेशमी आता निवांत झोपशील. आज लय मस्त तुला झोप येईल. चल स्वप्न बघणार रात्रीचं.